नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ऑनलाईन या आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा टॉपिक म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या हा टॉपिक अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राची टोटल लोकसंख्या किती आहे, त्याचं भारताशी प्रमाण किती आहे, तर तसेच सर्वाधिक लोकसंख्येचे जिल्हे कोणते, सर्वात कमी लोकसंख्येचे जिल्हे कोणते, त्यांचा क्रम, त्यानंतर दशवार्षिक वाढ किती झालेली आहे, घनता किती आहे, लिंग गुणोत्तर, बाललिंग गुणोत्तर, साक्षरता, तसेच धर्मनिहाय लोकसंख्या व स्थलांतर, हे सर्व टॉपिक आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. तर लोकसंख्या, महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,74,333 कोटी. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक उत्तर प्रदेशचा आहे, 2 नंबरला महाराष्ट्र, 3 नंबरला बिहार. व महाराष्ट्राच्या लोकसंख्येचे प्रमाण भारताच्या लोकसंख्येचे किती आहे, तर 9.29%. तर मित्रांनो, यामध्ये आपण 3 पॉईंट लक्षात ठेवण्यासारखे आहेत. एक म्हणजे महाराष्ट्राची टोटल लोकसंख्या 11,23,74,333 कोटी. महाराष्ट्राचा देशात दुसरा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागतो व देशाच्या लोकसंख्येच्या 9.29% महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. तर लोकसंख्येनुसार पहिले 5 जिल्हे, सर्वाधिक लोकसंख्येचे पहिले 5 जिल्हे कोणते, तर त्यासाठी एक सोपी ट्रिक आहे. तर ट्रिक कोणते आहे, तर PMT ना ही एक ट्रिक आहे. PMT ना प्रत्येक शब्द प्रत्येक जिल्हा दर्शवतोय. P म्हणजे पुणे, M म्हणजे मुंबई उपनगर, इथे लक्षात ठेवा, मुंबई उपनगर. T म्हणजे ठाणे, ना म्हणजे नाशिक, दुसरा ना म्हणजे नागपूर. PMT बसेस असतात, त्यामुळे आपण PMT मधून PMT हा घेतलेला आहे. तर PMT, P पुणे, M मुंबई उपनगर, T ठाणे, ना नाशिक म्हणजे मुंबईपासून नाशिक जवळ आहे म्हणून पहिला ना आहे तो नाशिकसाठी घ्यायचा. नागपूर मुंबईपासून लांब आहे म्हणून दुसरा ना हा नागपूरसाठी. तर मित्रांनो, सर्वाधिक लोकसंख्येचे पहिले 5 जिल्हे कोणते, तर पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, नागपूर. 2014 पूर्वी म्हणजे 2014ला ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा हा वेगळा झाला. त्याच्या आधी ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात अधिक होती, परंतु विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा वेगळा झाल्यानंतर ठाण्याची लोकसंख्या ही कमी झाली. त्यामुळे 1 नंबरला गेलेला जिल्हा लोकसंख्येच्या दृष्टीनं सर्वात मोठा जिल्हा कोणता, तर पुणे जिल्हा, त्यानंतर मुंबई उपनगर, त्यानंतर ठाणे, त्यानंतर नाशिक, त्यानंतर नागपूर. याच्यावरती भरपूर वेळा स्ट्रेट फॉरवर्ड असा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. सर्वात कमी लोकसंख्येचे जिल्हे कोणते आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्हा, गडचिरोली, हिंगोली, वाशिम, भंडारा. सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम, भंडारा. सिंधुदुर्ग जिल्ह्याची टक्केवारी किती, तर 0.8%. गडचिरोली 1% लोकसंख्या आहे, हिंगोली 1.1% लोकसंख्या, वाशिम जिल्ह्याची 1.6% लोकसंख्या, भंडारा जिल्ह्याची 1.07% लोकसंख्या आहे. तर दशवार्षिक वाढ, मित्रांनो, दशवार्षिक वाढ म्हणजे 2011 या 10 वर्षात लोकसंख्येची वाढ किती झाली, तर महाराष्ट्राच्या लोकसंख्येत किती वाढ झाली, तर 15.99% म्हणजे 16% वाढ झालेली आहे. मित्रांनो, याच्यावरतीही डायरेक्ट असा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर भारताच्या लोकसंख्येत किती वाढ झाली होती, तर 17.64%. महाराष्ट्राची 15.99%, भारताची 17.64%. दशवार्षिक वाढमध्ये काय येते, महाराष्ट्राची दशवार्षिक वाढ किती झाली, तर 15.99% म्हणजे 16% झाली. व भारताची वाढ किती झालेली आहे या दरम्यान, तर 17.64%. 0%पेक्षा कमी लोकसंख्या वाढ म्हणजे मायनसमध्ये लोकसंख्या कमी कोणत्या जिल्ह्यात झाली या 10 वर्षात, तर मुंबई शहरमध्ये झाली, रत्नागिरीमध्ये झाली व सिंधुदुर्गमध्ये. ओके. त्यानंतर 35%पेक्षा जास्त लोकसंख्या वाढ कुठल्या जिल्ह्यात झाली, तर ठाणे, पालघर, पुणे व अहमदनगर, नाशिक. इथे ठाणे पालघर हा एकच जिल्हा आहे विभाजनापूर्वीचा.
तर लोकसंख्येची घनता आता आपण पाहणार आहोत. मित्रांनो, घनता म्हणजे काय, लोकसंख्येची घनता म्हणजे काय, तर एका चौरस किलोमीटरच्या क्षेत्रफळावर किती लोकसंख्या वास्तव्य करते, म्हणजे किती लोक राहतात, याचं प्रमाण म्हणजे लोकसंख्येची घनता. म्हणजे 1 किलोमीटर 1 किलोमीटर असं 1 चौरस किलोमीटरच्या परिसरात किती लोक राहू शकतात किंवा राहतात, याच्यावरून घनता काढली जाते. तर सर्वात जास्त लोकसंख्येची घनता, तर महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे, तर 365 आहे. 2011 साली 365 आहे. म्हणजे एका चौरस किलोमीटरमध्ये 365 लोक राहतात. तर 2001 साली किती होती, तर 315 होती. 2011 साली 365 आहे, 2001 साली 315 होती, म्हणजे 50ने वाढ झालेली आहे. तर 2011ला भारत देशाची लोकसंख्येची घनता किती आहे, तर 382 आहे. तर मित्रांनो, इथं लक्षात ठेवायचं काय ठेवायचं आहे, तर महाराष्ट्राची घनता 365 व भारताची घनता 382. ओके, लोकसंख्येची घनता 382, म्हणजे आपल्या भारत देशाची लोकसंख्येची घनता ही महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या घनतेपेक्षा जादा आहे. ओके, तर घनतेनुसार ही सर्वाधिक घनतेचे जिल्हे कोणते व सर्वाधिक कमी घनतेचे जिल्हे कोणते, तर यावरही क्वेश्चन आलेले आहेत. तर त्यात चढता क्रम उतरता क्रम असा विचारला जातो. तर सर्वाधिक जास्त घनता असलेले जिल्हे कोणते, तर यासाठी पण आपण एक ट्रिक केलेली आहे. तर कोणती ट्रिक आहे, मोठेपण के. ओके, मोठेपण के ही ट्रिक काय दर्शवते, तर घनतेनुसार सर्वात जास्त घनता असलेले जिल्हे. ओके, मोठेपण म्हणजे मुंबई उपनगर, त्यानंतर मुंबई शहर. ओके, त्यानंतर ठाणे, पुणे, कोल्हापूर. इथला के आहे ना, तो कोल्हापूर दर्शवतोय. सर्वाधिक घनतेनुसार सर्वात कमी लोकसंख्येचे जिल्हे घनता गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी. म्हणजे एक विदर्भाचा जिल्हा, एक कोकणातला जिल्हा, दुसरा विदर्भातला जिल्हा, दुसरा कोकणातला जिल्हा. गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी. ओके, तर लिंग गुणोत्तर. तर मित्रांनो, लिंग गुणोत्तर म्हणजे प्रत्येक 1000 पुरुषांच्या मागे असलेल्या स्त्रियांची संख्या. ओके, महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 2011 साली 929, तर 2001ला किती होते, तर 922 होतं, म्हणजे 7ने वाढ झालेली आहे. महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तरात वाढ झालेली आहे. 922 होतं 2001ला, आता 2011च्या जनगणनेनुसार 929 आहे. व भारताचे लिंग गुणोत्तर किती आहे, 943 आहे. भारताचे 943 व महाराष्ट्राचे 929. लिंग गुणोत्तरानुसार देशात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे, 22वा क्रमांक. मित्रांनो, स्ट्रेट फॉरवर्ड एकदम क्वेश्चन विचारला जातो, त्यामुळं हे लक्षात ठेवावेच लागेल. महाराष्ट्राचं 929 आहे, भारताचं 943 आहे. भारताचं लिंग गुणोत्तर महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तरापेक्षा जास्त आहे व लिंग गुणोत्तरानुसार देशात महाराष्ट्राचा 22वा क्रमांक लागतो. ओके, तर लिंग गुणोत्तरानुसार सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले जिल्हे कोणते व सर्वाधिक कमी लिंग गुणोत्तर असलेले जिल्हे कोणते, यावरही क्वेश्चन विचारला जातो. तर सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले जिल्हे कोणते, यासाठी एक ट्रिक आहे, तर RSGS. ओके, कोणती ट्रिक आहे, RSGS. प्रत्येक अक्षर प्रत्येक जिल्हा एक जिल्हा दर्शवतो. तर R रत्नागिरी, S सिंधुदुर्ग, G गोंदिया, S सातारा. ओके, लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे, तर सर्वाधिक रत्नागिरी, त्यानंतर सिंधुदुर्ग, गोंदिया, सातारा. तर लिंग गुणोत्तरानुसार लिंग गुणोत्तर सर्वात कमी असलेले जिल्हे कोणते, तर इथे ट्रिक कोणते, तर मोठेपण बी. ओके, मोठेपण बी. ओके, तर इथं कोणतं आहे, इथं मोठेपण म्हणजे मुंबई शहर 1 नंबरला, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, बीड. ओके, ठाणे, पुणे, बीड. बाललिंग गुणोत्तर. मित्रांनो, बाललिंग गुणोत्तर म्हणजे 0 ते 6 या वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर मोजले जाते. 0 ते 6 वयोगटातील. ओके, म्हणजे 0 ते 6 वयोगटातील मुलांच्या पाठीमागे 1000 मुलांच्या मागे
किती स्त्रिया आहेत, किती मुलींची संख्या आहे, यावरून हे लिंग गुणोत्तर काढले जाते. ओके, त्यानुसार बाललिंग गुणोत्तर जास्त असलेले जिल्हे कोणते, तर सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर कोणतं आहे, तर गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा. ओके, बाललिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा. ओके, सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर कुठं आहे, तर बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा. बीड या बाललिंग गुणोत्तरावर बीड यावर क्वेश्चन आला होता. सर्वात कमी कोणते आहे, सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता, असा प्रश्न संयुक्त पूर्व परीक्षेला 2018च्या आला होता. तर साक्षरता मित्रांनो, महाराष्ट्राची साक्षरता किती आहे, तर 82.91 म्हणजे राऊंड फिगर 83% असंही ऑप्शन दिला जाऊ शकतो. तर 83% महाराष्ट्राची साक्षरता आहे. सर्वाधिक साक्षर जिल्हे कोणते, सर्वाधिक साक्षरता असलेले जिल्हे कोणते, तर मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, अकोला. ओके, मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर व अकोला. सर्वात कमी साक्षरता कुठं आहे, तर नंदुरबार, जालना, धुळे. तर पुढचा पॉईंट आहे धर्मनिहाय लोकसंख्या. म्हणजे महाराष्ट्रात धर्मनिहाय लोकसंख्या किती आहे, म्हणजे वेगवेगळ्या धर्मांना मानणाऱ्या लोकांची संख्या किती आहे, यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे. तर भारताचेही धर्मनिहाय लोकसंख्येवर प्रश्न विचारला जातो, तर कधी महाराष्ट्राच्या धर्मनिहाय लोकसंख्येवर प्रश्न विचारला जातो. चढत्या क्रमाने लावा किंवा उतरत्या क्रमाने सांगा असा प्रश्न असतो. तर सर्वात जास्त कोणत्या धर्माला मानणारे लोक राहतात महाराष्ट्रात, तर हिंदू धर्माला मानणारे लोक 79.83% म्हणजे जवळजवळ 80% लोक राहतात. 2 नंबरला येतो मुस्लिम धर्माला मानणारे लोक 11.54%. 3 नंबरला बौद्ध धर्म, 3 नंबरला बौद्ध धर्म, 4 नंबरला जैन धर्म, 5 नंबरला ख्रिश्चन, 6 नंबरला शीख धर्म. ओके, 6 नंबरला. ओके, तर बोलीभाषेनुसार सर्वाधिक जास्त बोलीभाषा कोणती बोलली जाते, तर मराठी बोलली जाते 72.21%. हिंदी त्यानंतर 11.57% बोलली जाते लोकसंख्या. तर उर्दू बोलणारी लोकसंख्या 7.47 आहे, तर गुजराती बोलणारी लोकसंख्या 2.51% आहे. तर स्थलांतर मित्रांनो, स्थलांतरावर ही क्वेश्चन विचारला जातो. तर महाराष्ट्रात सर्वाधिक स्थलांतर कोणत्या भागातून होते, कोणत्या भागात होते, तर ग्रामीण भागातून ग्रामीण भागात, म्हणजे ग्रामीण भागातून दुसऱ्या ग्रामीण भागात. 2 नंबरला होते तर ग्रामीणमधून शहरी, गावातून गावात होते, गावातून शहरात होते, त्यानंतर शहरातून शहरात होते व सर्वात कमी शहरातून गावात होते. म्हणजे ग्रामीण सर्वाधिक ग्रामीण ते शहरी, नागरी ते ग्रामीण. ओके, एकूण स्थलांतर किती झालेले आहे या काळात, तर 5.73 कोटी लोकांनी स्थलांतर केलेले आहे. तर यात स्त्रियांचे स्थलांतर सर्वात जास्त झालेलं आहे, म्हणजे 58.5% स्त्रियांचं स्थलांतर झालेलं आहे, तर पुरुषांचं 41.5% झालेलं आहे. ओके, तर स्थलांतरणाची कारणे कोणती आहेत, तर सर्वाधिक स्थलांतर झालं विवाहाच्या कारणानं. ओके, स्त्रियांचं स्थलांतर होतं, विवाह झाल्यामुळे स्त्रियांचं स्थलांतर होतं, याचं सर्वात मोठं कारण म्हणजे विवाह. त्यानंतर कुटुंबासमवेत झालेलं स्थलांतर, त्यानंतर रोजगाराच्या शोधानिमित्त झालेले स्थलांतर. ओके, त्यानंतर इतर कारणं येतात, त्यानंतर जन्मानंतर व व्यवसाय. ओके, इथं लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात सर्वात जास्त स्थलांतर झालंय ते स्त्रियांचं झाले 58.5%. ओके, व कोणत्या भागात झाले, तर ग्रामीण ते ग्रामीण मधून सर्वाधिक लोक येतात, म्हणजे 28.33% लोकसंख्या उत्तर प्रदेशातून स्थलांतर होऊन महाराष्ट्रात आलेली आहे. 2 नंबरला कर्नाटक, 3 नंबर मध्य प्रदेश, त्यानंतर आंध्र प्रदेश व शेवटी राजस्थान. ओके, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व राजस्थान अशा पद्धतीने इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतर झालेलं आहे. यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंट करायला विसरू नका.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ऑनलाईन या आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती आपले स्वागत. आजचा टॉपिक आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यांची निर्मिती. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. स्थापनेवेळी राज्यात 26 जिल्हे होते व सध्या 36 जिल्हे आहेत. 10 जिल्ह्यांची नव्याने निर्मिती झाली आहे. तर ती कशी झाली हे आपण एका ट्रिकच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर ट्रिक अशी आहे की सजलो ग मी नवा ही गोपा. कशी आहे? सजलो ग मी नवा ही गोपा. यातील प्रत्येक शब्दातून आपल्याला प्रत्येक नवीन जिल्हा दर्शवतोय. स सिंधुदुर्ग, ज जालना, ल लातूर, ग गडचिरोली, मी मुंबई उपनगर, न नंदुरबार, वा वाशिम, ही हिंगोली, गो गोंदिया व पा पालघर. ओके. तर आता कोणता जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झाला हे पाहूया. रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वेगळा झाला. औरंगाबादमधून जालना, उस्मानाबाद लातूर, चंद्रपूर गडचिरोली, बृहन्मुंबईमधून मुंबई उपनगर, धुळे नंदुरबार, अकोला वाशिम, परभणी हिंगोली, भंडारा गोंदिया, ठाणे पालघर. मित्रांनो, हे मूळ जिल्हा व नवीन जिल्हा हे आपल्याला लक्षात राहतंच. का तर आपल्या बोलण्यातून येतच असतं की रत्नागिरी सिंधुदुर्ग, औरंगाबाद जालना, उस्मानाबाद लातूर, चंद्रपूर गडचिरोली हे तर आपल्या बोलण्यात असतंच. किंवा भंडारा गोंदिया, परभणी हिंगोली, अकोला वाशिम, धुळे नंदुरबार, ठाणे पालघर. ओके. तर हे आहेत मूळ जिल्हे व त्यातून नवीन निर्माण झालेले जिल्हे हे. तर आता प्रश्न कशा प्रकारचे येतात? 3 प्रकारचे प्रश्न असतात की कोणता जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून निर्माण झाला, म्हणजे मूळ जिल्हा कोणता त्यातून कोणता जिल्हा निर्माण झालेला आहे. व दुसऱ्या प्रकारचा प्रश्न म्हणजे कोणता जिल्हा कोणत्या तारखेला निर्माण झाला. ओके. तर तिसरा प्रश्न म्हणजे जिल्ह्यांचा क्रम विचारला जातो. निर्मितीनुसार जिल्ह्यांचा क्रम विचारला जातो. म्हणजे आपल्याला निर्मिती दिनांक ही पाठ ठेवावा लागेल. तर असं आहे की 1 मे 1981. ओके. एक गोष्ट म्हणजे इथे आणखीन एक ट्रिक आहे ती म्हणजे 1990 हा जर मिडल पॉईंट धरला, 1990ला आपण काय पाठ केलं आहे की मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. मुंबई आपली राजधानी, म्हणजे 1990 हा सेंटर पॉईंट आहे. त्यातून 8 वर्ष वर गेली. 8चा फरक म्हणजे 90मधून 8 82 व 90मधून खाली म्हणजे 8चा फरक 98. ओके. म्हणजे 2 जिल्ह्यांची 98 म्हणजे 1 जुलै 1998ला दोन्ही जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे. वर 82 नंतर 1 81, 98 नंतर 1 99. ओके. समजलं मित्रांनो की 90 हा सेंटर पॉईंट धरला तर 8चा फरक 82, 8चा फरक 98 म्हणजे 1982. 90च्या आधी 8 वर्षापूर्वी 1982ला जिल्ह्यांची निर्मिती झाली. 1990 नंतर 8 वर्षानंतर 1998ला जिल्ह्यांची निर्मिती झाली. त्यानंतर 1 वर्षानं म्हणजे 1999ला 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली. ओके. त्यानंतर 1982ला 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली. त्यानंतर त्याआधी 1 वर्ष 1981ला 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली. तर 1 मे 1981ला 2 जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे. 1 मे 1981 सिंधुदुर्ग व जालना. ओके. हे आपल्याला लक्षात राहते. लक्षात राहणार नाही कुठलं तर उस्मानाबादमधून लातूर व चंद्रपूरमधून गडचिरोली हा 16 ऑगस्ट 1982ला लातूर झाला व गडचिरोली 26 ऑगस्ट 1982. तर हे मित्रांनो कसं लक्षात ठेवायचं तर 16 ऑगस्ट 1982ला उस्मानाबाद लातूर व 26 ऑगस्ट 1982ला चंद्रपूर गडचिरोली. तर मुंबईपासून जवळ कोणता आहे तर मुंबईपासून जवळ आहे लातूर उस्मानाबाद, म्हणजे 16 ऑगस्टला लातूर उस्मानाबाद झाला. मुंबईपासून लांब कोणता आहे तर मुंबईपासून लांब आहे चंद्रपूर गडचिरोली, म्हणजे 26 ऑगस्टला. 16 ऑगस्टला आधी लातूर उस्मानाबादची निर्मिती झाली, त्यानंतर लांब आहे म्हणून 26 ऑगस्टला चंद्रपूर गडचिरोलीची निर्मिती झाली. तर असं लक्षात ठेवू शकतो आपण हे 2 जिल्हे. तर 90 नंतर 8 वर्षानंतर 1998ला 1 जुलै 1998ला 2 जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर 1 वर्षाने 1 मे 1999ला हिंगोली व गोंदियाची निर्मिती झालेली आहे व 1 ऑगस्ट 2014ला पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यातून वेगळा झाला हे आपल्याला माहीतच आहे.
इथे काही प्रॉब्लेम येत नाही. तर हा जिल्हा निर्मितीचा नकाशा आहे. यातून धुळे हा जिल्हा होता, त्यातून नंदुरबार जिल्हा वेगळा झाला, ठाण्यामधून पालघर झाला, रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग झाला, लातूरमधून उस्मानाबाद झाला, औरंगाबादमधून जालना झाला, परभणीमधून हिंगोली झाला, अकोल्यामधून वाशिम झाला, चंद्रपूरमधून गडचिरोली झाला, भंडारामधून गोंदिया झाला. हे ते नकाशा दिलेला आहे. थँक्यू मित्रांनो. आजच्यासाठी एवढंच. मित्र हो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ऑनलाईन या आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती मी आपले स्वागत करतो. मित्र हो, आज आपण पाहणार आहोत कोकणातील खाड्यांचा क्रम, उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे, एका सोप्या ट्रिकच्या माध्यमातून. तर चला सुरुवात करूयात. सर्वप्रथम खाडी म्हणजे काय हे आपण पाहू शकतो. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी नदीच्या मुखामध्ये जिथपर्यंत जाते त्या भागाला खाडी म्हणतात. तर आता ट्रिक अशी आहे की डीडीच्या व्हीडीने RRBचे लग्न DJ वाजवून देवगडला केले. अशी एक सोपी ट्रिक आहे. यामध्ये डीडी, व्हीडी, RRB, DJ वाजवून देवगड केले हे आपले की पॉईंट्स आहेत. यावरून आपण खाड्यांचा क्रम लक्षात ठेवू शकतो. उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा प्रकारचे भरपूर प्रश्न येत असतात. स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक एक्झाममध्ये खाड्यांवर प्रश्न हा असतोच. तर पाहूयात आता कोणता वर्ड कोणती खाडी दर्शवतो. डीडीच्या व्हीडीने आहे ना, तर मग हे डी मध्ये डहाणू, दाते, दुसरा डी दातेवार. व्ही म्हणजे वसई, डी म्हणजे धरमतर. ओके. RRB, आर म्हणजे रोहा, आर म्हणजे राजापूर, बी म्हणजे बाणकोट. ओके. चे लग्न डीजे मध्ये दाभोळ, जे म्हणजे जयगड, बी म्हणजे भाट्टे, जे म्हणजे जैतापूर, वाजवून म्हणजे विजयदुर्ग, देवगड म्हणजे देवगड, केलेला कर्ली. ह्या खाड्या आपण पाहू शकतो. मित्रांनो, ट्रिक खूप सोपी आहे. डीडीच्या व्हीडीने RRBचे लग्न कुणाचं केलंय? RRBचं केलंय. लग्नात DJ असतो, मग DJ वाजवून कुठं केलेलं आहे? देवगडला केलेलं आहे. ही साधी सोपी ट्रिक आपण लक्षात घेऊ शकतो. यावर मित्रांनो आता खाड्या तर पाहिल्या, परंतु या खाड्या कोणत्या नदीवर व कोणते खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे हे आपण पाहायचं आहे. तर इथे एक चार्ट दिलेला आहे मित्रांनो. कोणत्या नदीवर कोणती खाडी, खाड्या, नद्या व जिल्हे. ओके. आपण काय पाहिलं होतं? डीडीच्या व्हीडीने RRBचे लग्न DJ वाजवून देवगडला केले. या आपल्या खाड्या आपण उत्तरेकडून दक्षिणेच्या क्रमाने आपण इथे लिहिलेल्या आहेत. तर पाहूया. डीडीच्या व्हीडीने म्हणजे डहाणू, दुसरा डी दातेवार, व्हीडी वसई, धरमतर, RRB म्हणजे रोहा, राजापूर, बाणकोट. RRB चे लग्न DJ म्हणजे दाभोळ, जयगड, DJ भाट्टे, जैतापूर, BJ. ओके. DJ वाजवूनचा विजयदुर्ग, देवगडला केले म्हणजे देवगड व कर्ली. ओके. लास्टला तेरेखोल ही सर्वात लास्टची नदी पण आहे व खाडी आहे. खाडी व नदीला एकच नाव आहे. ओके. तर पाहूया डहाणू व दातेवार या दोन ज्या मित्रांनो, डहाणू ही जी खाडी आहे ती सर्वात उत्तरेकडील खाडी असून पालघर जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका म्हणून डहाणू हा ओळखला जातो. म्हणजे कोकणातील सर्वात उत्तरेकडील तालुका डहाणू तालुका. ओके. डहाणू व दातेवार या दोन खाड्या तानसा व वैतरणा या दोन नद्यांवर असून जिल्हा कोणता आहे? पालघर. ओके. आता तिसरी खाडी वसई उल्हास. आपण नेहमी आपल्या बोलण्यात येतच वसई उल्हास. तर वसई खाडी उल्हास नदीवर आहे, पालघर जिल्ह्यात आहे.
ओके. धरमतर, चौथी खाडी आहे धरमतर, आंबा व पातळगंगा या नद्यामध्ये असून रायगड जिल्ह्यात आहे. पाचवी खाडी रोहा ही कुंडलिका नदीवर असून रायगड जिल्ह्यातली खाडी आहे. राजापूर ही रायगड जिल्ह्यातील खाडी आहे. तर बाणकोट ही रायगड व रत्नागिरी, मित्रांनो इथे एक लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे बाणकोट खाडी ही रायगड व रत्नागिरी जिल्ह्याची सीमा दर्शवते. आपण पहिल्या लेक्चरमध्ये ही पाहिलेलं आहे की सावित्री नदी ही रायगड व रत्नागिरी जिल्ह्याची सीमेवरती आहे. त्यामुळं बाणकोट खाडी यावरती भरपूर वेळा प्रश्न आपल्याला येत असतो. बाणकोट खाडी सावित्री नदीवर असून ती रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवर आहे. ओके. त्या बाणकोट खाडीनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील नदी व खाड्या सुरुवात होतात. तर DJBJ, आपण इथं एक लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे DJBJ हे लक्षात ठेवलं तर भरपूर प्रश्न सुटू शकतात. DJBJ म्हणजे दाभोळ जयगड. जय झाल्यानंतर तो भाट्टेला गेला. ओके. दाभोळ जय भाट्टे गेला जैतापूर. ओके. आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण नद्यांचा क्रम ही याप्रमाणे पाहिलेला आहे. त्यात आपण पाहिलं होतं की वशिष्ठी शास्त्री, काजळी, काजवी. ओके. या चार नद्या व खाड्यांच्या या चार खाड्या जर पाठ केल्या तर बहुतेक प्रश्न सुटू शकतात. कोणते? तर DJBJ या खाड्या कोणत्या नदींवर आहेत? तर वशिष्ठी शास्त्री, काजळी, काजवी. पहिल्यांदा काजळी आहे, त्यानंतर काजवी नदी आहे. ओके. म्हणजे दाभोळ खाडी वैशिष्ठी नदीवर, जयगड खाडी शास्त्री नदीवर, BJ म्हणजे भाट्टे खाडी, काजळी, जैतापूर, काजवी. ओके. या चार नद्या पाठ करा. DJBJ, वशिष्ठी शास्त्री, काजळी, काजवी. ओके. त्यानंतरची खाडी आहे ती विजयदुर्ग. विजयदुर्ग ही शुक नदीवर आहे व रत्नागिरी व सिंधुदुर्ग ही नदी व ही खाडी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा करते. विजयदुर्ग खाडीपासून सिंधुदुर्ग जिल्हा चालू होतो. हे एक पाठ करण्यासारखं आहे. ह्या मित्रांनो हे हायलाईट केलेल्या ज्या खाड्या आहेत, बाणकोट खाडी सावित्री नदीवरील रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात आहे व विजयदुर्ग खाडी शुक नदीवर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीवर आहे. ह्या दोन नद्या जिल्ह्यांना वेगळे करतात. 2 नद्या व 2 खाड्या जिल्ह्यांना वेगळ्या करतात व मधील खाड्या कोणत्या? DJBJ. त्यांच्यावर नद्या वशिष्ठी शास्त्री, काजळी, काजवी. ओके. आता विजयदुर्गनंतर देवगड ही देवगड नदीवर आहे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. कर्ली नदीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. तेरेखोल नदीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. या खाड्या आपल्याला लक्षात राहतात. कोणत्या? देवगडची खाडी कोणत्या नदीवर आहे? तर देवगड नदीवर आहे. कर्लीची खाडी कर्ली नदीवर आहे. तेरेखोल खाडी तेरेखोल नदीवर आहे. या लक्षात राहतात. वरच्या आपल्याला पाठ करावं लागणार आहेत. तर आपण पाहिलेली ट्रिक याच्या माध्यमातून तुम्ही ट्रिक जर पाठ केली तर कोणती खाडी कोणत्या नदीवर आहे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडील क्रम किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडील क्रम, कोणती खाडी व कोणती नदी कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणती खाडी कोणत्या जिल्ह्याला वेगळी करते, या सर्व प्रकारचे क्वेश्चन आपण या व्हिडिओतून सोडवू शकतो. थँक्यू मित्रांनो. आता रजा घेतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MPSC ऑनलाईन या आपल्या एज्युकेशनल चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे कोकणातील नद्यांचा क्रम, उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे. मित्रहो, या टॉपिकवरती सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात. ती ट्रिक चला पाहूयात आपण ती ट्रिक कोणती आहे. तर मित्रांनो, 3 ते 4 ओळीची एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. मित्रांनो पाहूयात. दमलेला सूर्य वैतागला, त्याला तहान लागली. भाऊने पातळ आंबा काकूकडून आणला. सावित्रीला जगबुडी ओरडला. वशिष्ठी शास्त्री बक्का मुलांना घेऊन शुकदेव कर्लीच्या खोलीत गेला. तर पाहूया या ट्रिकवरून कोणत्या कोणत्या नद्या येतात. दमलेला यावरून दमनगंगा ही नदी आपण पाहू शकतो. दमलेला यावरून दमनगंगा नदी. ओके. सूर्या
दमलेला सूर्य आहे ना, तर सूर्यावरून सूर्या नदी, वैतागला यावरून वैतरणा नदी. वैतरणा नदी मित्रांनो, वैतरणा नदी ही कोकणातील सर्वात लांब नदी असून त्याची लांबी 154 किलोमीटर एवढी आहे. सर्वात लांब नदी कोकणातली कोणती, तर वैतरणा नदी. त्यानंतर येणार आहे, त्याला तहान लागली. तहान लागली तर त्याला हे तर नाही आहे, पण तहानवरून तानसा नदी आपण घेऊ शकतो. तानसा नदी, तहान लागली तर भाऊने पातळ आंबा काकूकडून आणला. ओके, भाऊने यामध्ये 2 नद्या आपल्याला मिळतात. एक म्हणजे भातसा नदी, दुसरी म्हणजे उल्हास नदी. ओके, भातसा व उल्हास. पातळ आंबा यामध्ये 2 नद्या मिळतात, पातळगंगा आणि आंबा. ओके, पातळ आंबा यामधून आपल्याला 2 नद्या मिळतात, पातळ व आंबा. काकूकडून आणला. काकूमधून आपण काळू म्हणजे काळू नदी आणि कुंडलिका नदी. ओके, या 2 नद्या आपल्या या 2 वर्डवरून मिळतात, आणला. ओके, सावित्रीला जगबुडी ओरडला. सावित्रीला कोण ओरडला, जगबुडी ओरडला. यामध्ये आपल्याला सावित्री नदी मिळते, कुंडलिकानंतर सावित्री नदी व जगबुडी नदी. सावित्री व जगबुडी 2 नद्या येऊन गेल्या. ओके, त्यानंतर वशिष्ठी शास्त्री. सावित्रीला जगबुडी ओरडला होता. वशिष्ठी शास्त्री हा एक माणूस आहे. वशिष्ठी शास्त्री बक्का मुलांना घेऊन शुकदेव कर्लीच्या खोलीत गेला. म्हणजे शुकदेव हा वशिष्ठी शास्त्री व बक्का मुलांना घेऊन कर्लीच्या खोलीत गेला. ओके, वशिष्ठी शास्त्री या नावावरून आपल्याला 2 नद्या मिळतात, म्हणजे वशिष्ठी व शास्त्री. बक्का या नावात आपल्याला 3 नद्या मिळालेल्या आहेत. बक्का, वशिष्ठी शास्त्रीमध्ये वशिष्ठी शास्त्री या नद्या मिळून गेल्या. तर बक्का या नावामध्ये आपल्याला 3 नद्या मिळून गेल्या. एक म्हणजे बाऊ नदी, काजळी नदी, काजवी नदी. मित्रांनो, येथे लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे काजळी नदी उत्तरेकडे आहे, त्याच्या दक्षिणेला, काजळीच्या दक्षिणेला काजवी नदी आहे. म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना काजळी नंतर काजवी नदी येते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मुलांना घेऊन शुकदेवमध्ये आपल्याला 2 नद्या मिळतात, शुक व देवगड नदी. ओके, कर्लीच्या खोलीत गेला. कर्ली ही नदी मिळाली कर्लीच्यामध्ये, व खोलीतमध्ये तेरेखोली नदी मिळाली. मित्रांनो, अशा तऱ्हेने आपल्याला कोकणातली नद्या सर्व मिळाल्या. पुन्हा एकदा आपण ही ट्रिक पाहू. दमलेला सूर्या वैतागला, त्याला तहान लागली. भाऊने पातळ आंबा काकूकडून आणला. ओके, सावित्रीला जगबुडी ओरडला. ओके, वशिष्ठी शास्त्री बक्का मुलांना घेऊन शुकदेव कर्लीच्या खोलीत गेला. यामध्ये आपल्याला नद्या मिळाल्या. दमन उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम असा लागतो. दमनगंगा सर्वात उत्तरेकडे, दमनगंगा, सूर्या, वैतरणा ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे, वैतरणा नदी. त्यानंतर तानसा, भातसा, उल्हास, पातळगंगा, आंबा, काळू, कुंडलिका, सावित्री, जगबुडी, वशिष्ठी, शास्त्री. ओके, बाऊ, काजळी, काजवी, शुक, देवगड, कर्ली, तेरेखोल. मित्रांनो, येथे लक्षात घेण्यासारखं आहे की दमनगंगा ही सर्वात उत्तरेकडील नदी व तेरेखोल ही सर्वात दक्षिणेकडील नदी. दमनगंगा ही सर्वात उत्तरेकडील, तेरेखोल ही सर्वात दक्षिणेकडील. तर कोकणातील नद्यांमध्ये 3 पार्ट पडतात. कोकणातील नद्यांमध्ये 3 पार्ट पडतात. एक म्हणजे उत्तर कोकणातील नद्या, मध्य कोकणातील नद्या व दक्षिण कोकणातील नद्या. उत्तर कोकणातील नद्यामध्ये पालघरपासून रायगडपर्यंत येतात. मध्य कोकणातील नद्या रायगडपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत येतात. तर रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील नद्या ह्या दक्षिण कोकणात येतात. तर सावित्री नदी ही रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहते. म्हणजे ही सावित्री नदी ही रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला वेगळी करते. ओके, त्यानंतर शुक ही नदी रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना वेगळी करते. त्यामुळं सावित्री व शुक या 2 नद्या लक्षात घेण्यासारख्या आहेत. तर मित्रांनो, या ट्रिकवरून आपण आयोगाच्या कोणत्याही प्रकारचा प्रश्न सोडवू शकतो. 2 विधानांपैकी
कोणते योग्य आहे? ओके. महाराष्ट्राच्या पहिलं विधान असं आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या म्हणजे कोकणातील नद्या. ओके. नद्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे. मित्रांनो, येथे उत्तरेकडून दक्षिणेकडेही विचारले जाऊ शकतात व दक्षिणेकडून उत्तरेकडेही विचारले जाऊ शकतात. या विधानात काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे असा आहे. दमनगंगा, उल्हास, वैतरणा, वशिष्ठी, सावित्री व कर्ली. तर मित्रांनो, आपण पाहिलेल्या ट्रिकनुसार दमनगंगा नदीनंतर दमलेला सूर्या वैतागला, बरोबर. दमनगंगानंतर वैतरणा नदी यायला पाहिजे होती. इथं आलेले उल्हास नदी, म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. ओके. तर पाहूया आपण. दमनगंगा नदीनंतर वैतरणा नदी आलेली आहे. ओके. त्यानंतर तानसा, भातसा व उल्हास नदी, त्यामुळं हे वाक्य चुकीचं आहे. ओके. आता दुसरं वाक्य बघूया. भातसा व काळू या उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. मित्रांनो, हे वाक्य बरोबर आहे. उल्हास नदी ही राजमाची सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून राजमाची या ठिकाणावरून वाहत पश्चिमेला अरबी समुद्राला जाऊन मिळते. उल्हास नदीच्या 122 किलोमीटर लांब ही नदी आहे. उल्हास नदी ही 122 किलोमीटर लांब आहे. ओके. व भातसा व काळू ही भातसा व ही काळू ही उल्हास नदीची उपनद्या आहेत. हे वाक्य बरोबर आहे. मग आपलं येथे कुठलं आहे? केवळ ब योग्य आहे. हे आपलं उत्तर असणार आहे. तर दुसरा प्रश्न पाहूयात. उत्तरेकडून दक्षिणेकडे. मित्रांनो पहा, इथंही आपल्या ट्रिकनुसार STI पूर्व 2014चा प्रश्न होता. उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम आहे? म्हणजे आपण आता ह्याच्या आधी पाहिलेलं आहे की रत्नागिरी व रायगड या जिल्ह्याला वेगळा, रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या विचारल्या आहेत म्हणजे मध्य कोकणातील नद्या, दक्षिण कोकणातील नद्या विचारलेल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवरती वाहणारी नदी म्हणजे सावित्री नदी, हे आपण पाहिलं होतं. म्हणजे सुरुवातीला कोणते येणार? सावित्री येणार. ओके. मग 1, 2 आणि 3 या नद्या कॅन्सल झाल्या. ओके. सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी हे 1 नंबरचं उत्तर बरोबर येते. ओके. त्यानंतरचा एक क्वेश्चन पाहूया. कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे यांनी निश्चित केली आहे. तर मगाशी आपण पाहिलेलंच आहे की उत्तरेची सीमा दमनगंगा व दक्षिणेची सीमा तेरेखोल. खोल म्हणजे खालीची नदी म्हणजे तेरेखोल. ओके. म्हणजे 2 नंबरचा उत्तर बरोबर आहे. दमनगंगा व तेरेखोल उत्तर व दक्षिण सीमा. ओके. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या एका गटातील नद्या पश्चिम घाटात उगम पावून पश्चिमेकडे जातात? म्हणजे पश्चिम घाटात म्हणजे सह्याद्री पर्वतात उगम पावून पश्चिमेला वाहतात. म्हणजे या कोणत्या नद्या आहेत? तर कोकणातील नद्या आहेत, पश्चिमेला जाऊन अरबी समुद्राला मिळणाऱ्या. तर कोणत्या आहेत पाहूयात. तर तापी, सावित्री, काळू. ओके. तर इथं कुठला आहे? तापी पश्चिमेकडे वाहते, परंतु तापी पश्चिम घाटात उगम पावत नाही. सावित्री पश्चिम घाटात उगम पावते, काळू पश्चिम घाटात उगम पावते, उल्हास पश्चिम घाटात उगम पावते व तिन्ही नद्या पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. तर हा गट बरोबर आहे. तिसरा बघूया. काळू, गिरणा, कुंडलिका. तर काळू आणि कुंडलिका या पश्चिमेकडे वाहतात व पश्चिम घाटात उगमही पावतात, परंतु गिरणा ही नदी पश्चिमेला वाहत येत नाही. गिरणा ही नदी तापीची उपनदी असून ती तापीला दक्षिणेकडून म्हणजे डाव्या किनाऱ्यावरून जाऊन मिळते. त्यामुळं हा गट चुकीचा आहे. व चौथा पाहिला आपण सावित्री, उल्हास व गोदावरी. सावित्री व उल्हास या 2 नद्या पश्चिम घाटात उगम पावतात व पश्चिमेच्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. हे जरी बरोबर असलं तरी गोदावरी ही नदी पठारावरील सर्वात लांब नदी असून ती पूर्ववाहिनी नदी आहे, पश्चिम वाहिनी नदी नाही. त्यामुळे चौथा आन्सर चुकीचा आहे, तिसरा चुकीचा आहे, एकही पर्याय चुकीचा आहे. बरोबर पर्याय आहे 2. मित्रांनो, आता आपली रजा घेतो. व्हिडिओ आवडलाच असेल, जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा व जास्तीत जास्त शेअर करा.